हे ब्युटिफुल सोल्स, गुड मॉर्निंग. सो तुम्ही विचार करत असणार ना की रेसिपी सोडून ही काय शूट करते म्हणून आणि हे काय आहे म्हणून. तर मकर संक्रांत झाल्यानंतर आपण हळदी कुंकू करतो. सो आम्ही पण 3-4 ठिकाणी गेलो होतो हळदी कुंकवासाठी आणि मी घरी पण केलं होतं. जेव्हा आपण सकाळीच लवकर उठतो फ्रेश आणि अंगण वगैरे झाडतो, धुतो आणि त्यानंतर रांगोळी काढतो, मस्त धूप लावतो, इतकं छान पवित्र वातावरण होतं आणि इतकं छान वाटतं ना. सो मी पण तेच केलेलं आणि सिंपल अशी पूजा पण मांडलेली आणि जवळपास 20-25 ज्या लेडीज होत्या त्या आलेल्या हळदी कुंकवासाठी. त्यानंतर संध्याकाळी मी छोलेची भाजी केली होती. तर मी ते सकाळीच भिजत टाकले होते आणि त्यानंतर भिजल्यानंतर आपल्याला ते बॉईल करून घ्यायचे. तर त्याच्यासाठी तेलामध्ये जिरे, हळद आणि मीठ टाकायचं आणि ते सिम्पली बॉईल करून घ्यायचे आणि जितकं ॲडजस्ट त्याच्यामध्ये पाणी होईल तितकं टाकायचं, बिकॉज आपण शिट्ट्या जास्त घेतो. सो पाणी पण जास्त लागतं आणि त्यानंतर आपल्याला एक पोटॅटो पण त्याच्यामध्ये बॉईल करायचा आहे, बिकॉज जी ग्रेव्ही असते ना ती थोडीशी थिक होते, त्याने जास्त पातळ नाही होत आणि थिक ग्रेव्हीचंच छोले छान लागतात. तर हे ना आपले गावठी छोले आहेत. त्यानंतर आहे ना आपल्याला ग्राइंड करायचं आहे जिरे, आलं, लसूण आणि थोडेसे धने पण घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे 6 ओनियन घेतलेले आहे आणि एकच टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर आहे ना तेल टाकून आपल्याला ओनियन अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडंसं फ्राय करताना त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, बिकॉज ना ते खाली जळतं खूप, तर ते टेस्टी नाही लागत इतकं. सो पाणी ॲड केल्यानंतर ते जास्त जळत पण नाही आणि खूप छान फ्राय पण होतं. सो ते थंड करत ठेवलं मी आणि त्यानंतर आहे ना एक साईडला कढईमध्ये जिरे टाकले तेलामध्ये आणि त्यानंतर आपण जी आलं लसणाची पेस्ट केली होती ती टाकली आणि ती चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतली. आणि फ्राय करून घेतल्यानंतर ओनियन आणि टोमॅटो होते ना, तर त्याची जी पेस्ट होती ना तर ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. ती ॲड केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकायचं नाही आहे. तर तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. अजिबात कच्चं ठेवायचं नाही आहे. आणि जो पोटॅटो होता तो तुम्ही साईडला स्मॅश करून घेऊ शकता आणि तो आत्ताच आपल्याला ॲड करायचा आहे. ग्राइंड अजिबात करायचा नाही, त्याने अजिबात टेस्ट चांगली लागत नाही आहे. जेव्हा तुम्ही स्मॅश करून टाकता ना तेव्हा खूप छान टेस्ट लागते. सो मी इथे तो पोटॅटो ॲड करून देते आणि त्यानंतर ते चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना मसाल्यांमध्ये मी सिंपल आपले मसाले ठेवलेले, हळद, आपलं घरचं लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि थोडासा छोले मसाला पण ॲड करू शकता. आता हे मी 6 जणांसाठी बनवते, सो माझी क्वांटिटी पण जास्त असणार आहे. सो तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे फ्राय करून घेतल्यानंतर थोडंसं ना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून आहे ना थोडंसं आपण तेल सुटेपर्यंत राहू द्यायचं आहे. जेव्हा त्याचं तेल सुटतं ते मसाले पूर्ण चांगल्या प्रकारे फ्राय झालेले असतात आणि कलर पण चेंज झालेला असतो त्यांचा. त्यानंतर ह्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला जे बॉईल केलेले हरभरे आहेत म्हणजे छोले ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही हे जे गावठी हरभरे आहेत ना ते एकदा करून बघा, खूप छान लागतं. आणि जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त घट्ट वाटत असेल तर पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि गरमच पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थंड पाणी अजिबात ॲड करायचं नाही, त्याने टेस्ट जाते. त्यानंतर मी काय केलं आहे, थोडेसे जे आपले हरभरे आहेत ना तर ते साईडला ग्राइंड करून घेतलेले. सो त्याच्यामध्ये थोडंसं जे गरम रशी आहेत ती टाकायची आणि त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचं, म्हणजे ते जास्त घट्ट होतात, जास्त पातळ होत नाही आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि तुमची मस्त छोलेची भाजी तयार आहे. आणि थोडंसं ना आटू द्यायचं, लगेच गॅस बंद करायचा नाही. आटल्यानंतर ते अजून टेस्टी लागतं. सो आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.